हॅलो स्टुडंट, तर आज आपण सॉल्व करूया प्रॅक्टिस सेट 17.1. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे. इन अ सर्कल विथ सेंटर पी chord AB is drawn of a length 13 cm. Say PQ perpendicular chord AB, then find QB. तर इथे आपल्याला सर्कल दिलेला आहे पा, आणि ह्या सर्कलमध्ये पी हा त्याचं सेंटर आहे आणि देन ए बी ही काय आहे, कॉर्ड आहे, आणि या कॉर्डची आपल्याला मेजर दिलेले आहे 13 सेंटीमीटर. आणि आपल्याला इथे पी क्यू हा काय केलेला आहे, परपेंडिक्युलर इथे ए बीवर काढलेला आहे. तर परपेंडिक्युलर केल्यानंतर इथे हे दोन जे पार्ट, जी कॉर्ड आपल्याला ए बी दिलेली आहे ती बायसेक्ट होते, आणि जे क्यू ए आणि क्यू बी हे काय इक्वल पार्ट्समध्ये डिव्हाइड होतात. तर आपल्याला त्यांनी क्यू बी हा डिस्टन्स काढायला सांगितलेला आहे. तर दिलेली इन्फॉर्मेशन आपण अगोदर राईट करूया. chord AB is equal to 13 centimeter. Sec PQ perpendicular chord AB. तर स्टेटमेंट राईट करूया. द perpendicular drawn from the center of the circle to the chord bisect the chord. Therefore, length A लेंथ क्यू बी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. लेंथ क्यू बी इज इक्वल टू 1/2 लेंथ ए बी. वन अपॉन टू, आणि आपल्याला लेंथ ए बी माहीत आहे, ती आहे 13 सेंटीमीटर. सो 13ला डिवाइड करूया. 2 6 12. 2ने 13ला डिवाइड केलं, आन्सर भेटला आपल्याला 6.5. तर लेंथ क्यू बी इज इक्वल टू 6.5 सेंटीमीटर. Radius of a circle with a center O is 25 centimeter. Find the distance of chord from the center of if length of chord is a 48 centimeter. एक सर्कल आहे, त्या सर्कलचा सेंटर जो आहे तो O आहे असं सांगितलेलं आहे, आणि त्याची रेडियस आपल्याला 25 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे 25 सेंटीमीटर असलेला एक आपण सर्कल काढलेला आहे, आणि त्यानंतर आपल्याला त्याची कॉर्ड दिलेली आहे की ज्या कॉर्डची लेंथ आपल्याला दिलेली आहे ती आहे 48 सेंटीमीटर. तर आपण सी डी ही कॉर्ड किती काढलेली आहे, तिची लेंथ किती आपल्याला दिलेली आहे 48 सेंटीमीटर. आणि त्यांनी आपल्याला क्वेश्चन विचारला, फाइंड द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर्स. तर इथे गिवन इन्फॉर्मेशन राईट करूया. एल ओ डी, लेंथ ओ डी इज इक्वल टू 25 सेंटीमीटर, लेंथ सी डी इज इक्वल टू 48 सेंटीमीटर, जी की आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर ओ पी हा डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. सेक ओ पी परपेंडिक्युलर कॉर्ड सी डी. तर इथे आपल्याला द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. त्याला काय म्हणून पी डी आपल्याला काढायचा आहे. पी डी हा डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे, पी आणि डी. म्हणून पी डी इज इक्वल टू 1/2 किती आहे, कॉर्ड सी डी. तर इथे कॉर्ड किती आहे 48. तर 2ने 48ला डिवाइड केलं तर आन्सर किती भेटलं 24.
देन पी डी आपल्याला डिस्टन्स भेटलेला आहे 24 सेंटीमीटर. आता हा जो ट्रिअँगल आहे तो कोणता तयार होतो इथे, राईट अँगल ट्रिअँगल तयार होतो इथे. कोणता ट्रिअँगल तयार होतो, राईट अँगल ट्रिअँगल, ओ पी डी. ठीक आहे, तर ओ पी डीमध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करून हा जो डिस्टन्स आहे तो आपण काढू शकतो. तर बाय पायथागोरस थेरम यूज आपण इथे करूया. तर राईट अँगल ट्रिअँगल ओ पी डी बाय पायथागोरस थेरम, ओ डी स्क्वेअर इज इक्वल टू पी डी स्क्वेअर प्लस ओ पी स्क्वेअर. तर ओ डी किती आहे आपल्याकडे 25. त्यानंतर पी डीसुद्धा आपण फाइंड आउट केली, ती आहे 24. आणि ओ पी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्हणून ओ पी ॲज इट इज राईट केला. तर 25चं स्क्वेअर आहे 625, 24चं स्क्वेअर आहे 576 प्लस ओ पी ॲज इट इज. त्यानंतर 625 आपण राईट केले इथे आणि 576ला आपण या साईडला शिफ्ट केलं, तो इकडे प्लसमध्ये होता, इकडे आला तो सबट्रॅक्टमध्ये गेला. मग ओ पी स्क्वेअर ॲज इट इज आपण या साईडला ठेवलं कारण त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर 625 मायनस 576 केले तर काय भेटलं आपल्याला 49 आणि इकडे ओ पी स्क्वेअर. दोघांचे स्क्वेअर रूट घेतले, दोघांना पहिले स्क्वेअर रूटमध्ये टाकलं आणि त्यांचे स्क्वेअर रूट घेतले तर आपल्याला ओ पीची व्हॅल्यू भेटली किती 7, कारण 49चा स्क्वेअर रूट किती आहे 7. तर ओ पी इज इक्वल टू आपल्याला किती भेटले 7 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 3 आहे, ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल, फाइंड द लेंथ ऑफ रेडियस इफ द कॉर्ड ऑफ लेंथ 24 सेंटीमीटर इज डिस्टन्स ऑफ 9 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. इथे एक आपल्याला सर्कल दिलेला आहे आणि त्या सर्कलचे सेंटरपासून ते कॉर्डवर पर्यंतचा जो आपण परपेंडिक्युलर काढलेला आहे त्याचा डिस्टन्स आपल्याला 9 सेंटीमीटर दिलेला आहे. तर पहिले आपण इथे रेडियस ड्रॉ करूया. कॉर्डची लेंथ आपल्याला दिली आहे, ती दिलेली आहे 24 सेंटीमीटर. देन त्यांनी आपल्याला हा डिस्टन्स दिलेला आहे ओ, ह्याला नाव देऊया आपण ओ पी. हा डिस्टन्स या पॉईंटला आपण नाव दिलेलं आहे पी आणि हा डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे तो आहे ओ पी, तो दिलेला आहे 9 सेंटीमीटर आणि आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे या सर्कलची रेडियस किती आहे ते. चला, ओ पी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. देन आपल्याला दिलेलं आहे इकडे कॉर्ड ए बी इज इक्वल टू 24 सेंटीमीटर अँड सेक ओ पी परपेंडिक्युलर सेक कॉर्ड ए बी. तर आपल्याला पहिले फाइंड आउट करावी लागेल ती आपल्याला ए पीची डिस्टन्स आपण काढू शकतो कारण आपल्याकडे ए बीची डिस्टन्स दिलेली आहे. तर P is equal to 1/2 लेंथ ए बी. ए बी किती दिलेली आहे 24. ए बी किती दिलेली आहे 24. तर 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 12 म्हणजेच लेंथ ए पी इज इक्वल टू आपल्याला किती भेटलेली आहे 12 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर आपण काढू शकतो आता काय, आता हा आपल्याकडे राईट अँगल ट्रिअँगल आहे आणि आता आपल्याकडे ही आपल्याला लेंथ भेटलेली आहे ए पी 12 सेंटीमीटर. तर आपण राईट अँगल ट्रिअँगल ओ पी ए मध्ये पायथागोरस थेरम यूज करून रेडियस फाइंड आउट करू शकतो. इन ट्रिअँगल ओ पी ए अँगल पी इज इक्वल टू 90 डिग्री बाय Pythagoras theorem in Pythagoras theorem AO square is equal to AP square plus OP square. तो आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. AP आपल्याकडे आहे, AP किती आहे 24, सॉरी आपण फाइंड आउट केली आहे 12चा स्क्वेअर प्लस ओ पी 9 सेंटीमीटर ऑलरेडी आपल्याला दिलेले आहे. तर 12चा स्क्वेअर 144 प्लस 9चा स्क्वेअर 81. दोघांचे ॲडिशन करूया. 4 + 1 5, देन 8 + 4 12, 1 कॅरी केला 1 1 2, 225. ए ओ
स्क्वेअर इज इक्वल टू 225. दोघांनाही स्क्वेअर रूटमध्ये टाकूया. AO स्क्वेअर इज इक्वल टू 225चा ला इथे स्क्वेअर रूटमध्ये टाकलं. दोघांचं इथे हा याच्यासोबत कट झाला. इथे 225 15चा स्क्वेअर आहे, म्हणून AO इज इक्वल टू 15. तर the length of radius is 15 centimeter. The length of radius is 15 centimeter. C is the center of circle whose radius is 10 centimeter. एक सेंटर आहे, सी सेंटर असलेला सर्कल आहे आणि त्याची रेडियस जी आहे ती किती आहे, 10 सेंटीमीटर आहे. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इफ द लेंथ ऑफ कॉर्ड इज 12 सेंटीमीटर. आपल्याला कॉर्डची लेंथ दिलेली आहे 12 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला रेडियस दिला का इथे, रेडियस इज 10 सेंटीमीटर. तर रेडियससुद्धा आपल्याला दिलेला आहे, तो आहे 10 सेंटीमीटर. रेडियस किती दिलेला आहे, 10 सेंटीमीटर. ह्याला नाव देऊया सेंटरला आपण O. त्यानंतर इथे आपण हिला नाव देऊया AB आणि ह्याला नाव देऊया P. ओके, तर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे की कॉर्ड सेंटरपासून ते कॉर्डपर्यंतचं डिस्टन्स किती आहे. तर गिवन इन्फॉर्मेशन राईट करूया पहिले. गिवन इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला दिलेलं आहे OA लेंथ OA इज इक्वल टू दिलेली आहे 10 सेंटीमीटर. देन आपल्याला AB कॉर्ड AB इज इक्वल टू दिलेली आहे 12 सेंटीमीटर. सेक OP परपेंडिक्युलर कॉर्ड AB. तर आपल्याला AB दिलेले आहे, तर आपल्याला AP पहिले फाइंड आउट करावी लागेल, बरोबर. तर AP फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला पहिले द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द circle to the chord bisect. ओके, तर आता AP इज इक्वल टू 1/2 AB. तर AB आपल्याला दिलेली आहे किती, 12. तर AP इज इक्वल टू 2 1 जार 2 2 6 जार, तर 6 सेंटीमीटर. किती भेटले आपल्याला AP किती भेटले आपल्याला, 6 सेंटीमीटर. देन सर्कल, आता या राईट अँगल ट्रिअँगलमध्ये APO या ट्रिअँगलमध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करून OP हा डिस्टन्स आपण काढू शकतो. इन ट्रिअँगल OPA angle P is equal to 90 degree. By Pythagoras theorem, AO square is equal to AP square plus OP square. तर AO आपल्याला दिलेली आहे, ती आहे 10 सेंटीमीटर. नंतर AP आपल्याला दिलेली आहे, काढली आपण आता 6 सेंटीमीटर आणि प्लस OP स्क्वेअर. तर इथे 100, त्यानंतर 6चा स्क्वेअर 36 OP स्क्वेअर. तर इथे 100 सबट्रॅक्ट इकडच्या साईडला शिफ्ट केला, 36 झाला OPचा स्क्वेअर. तर इथे 100मधून 36 सबट्रॅक्ट केले, किती राहिले, 64.
देन OP स्क्वेअर. आणि इथे आपण यांच्या दोघांचे स्क्वेअर रूट घेतले तर OP इज इक्वल टू किती येणार आहे 8 सेंटीमीटर. तर OP इज इक्वल टू 8 सेंटीमीटर.